नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील टॉपिक 4.5 जोन ऑफ आर्क या लेसनचा वर्कशॉप पाहणार आहोत। वर्कशॉपला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, रीड द एक्सट्रॅक्ट फ्रॉम जी.बी. शॉर्ट्स प्ले ऑन जोन ऑफ आर्क अँड फिल इन द ट्री डायग्राम। खाली आपल्याला ट्री डायग्राम दिलेला आहे। प्ले म्हणजे नाटकाचं नाव, जोन ऑफ आर्क, सेटिंग, सीन ऑफ द गिवन प्ले, कॅरेक्टर्स, मेन प्लॉट, अशा प्रकारे ट्री डायग्राम तयार करायचा आहे। मग तो डायग्राम आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल बघा। प्ले जोन ऑफ आर्क, त्यानंतर आपल्याला त्याचे 4 पार्ट करायचे आहेत। पहिला आहे सेटिंग, त्यानंतर सीन ऑफ द गिवन प्ले, सीन ऑफ द गिवन प्ले, त्यानंतर कॅरेक्टर्स, आणि लास्ट आहे मेन प्लॉट, मेन प्लॉट। तर सेटिंगच्या इथे आपण याचे 2 भाग करणार आहोत पुन्हा, आणि इथे लिहिणार आहोत पिरियड अँड लोकेशन। मग इथे पिरियड आपला येईल 1429 आणि लोकेशन ऑर्लियन्स, ऑर्लियन्स। सीन ऑफ द गिवन प्ले आपल्याला लिहायचं आहे द सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स, द सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स। कॅरेक्टर्स आपण लिहिणार आहोत, ते 4 कॅरेक्टर्स आहेत। रॉबर्ट, स्टीवर्ट, जोन अँड पॉलिंजी। आणि मेन प्लॉट आहे द वॉर बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स, द वॉर बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स, इंग्लंड अँड फ्रान्स। तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर जो 1 दिलेला आहे, तर त्याचं जे ट्री डायग्राम आहे ते या प्रकारे आपल्याला सोडवता येईल। क्वेश्चन नंबर 2, पिक आउट फ्रॉम द प्ले 2 लाईन्स ईच दॅट प्रूव्ह द फॉलोइंग। आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी प्रूफ करणाऱ्या आपल्याला लाईन्स लिहायच्या आहेत। जोन ऑफ आर्क, हर कॉन्फिडन्स म्हणजे तिचा कॉन्फिडन्स कोणत्या ओळींमधून आपल्याला दिसून येतो। जोनचा कॉन्फिडन्स कोणत्या लाईन्स मधून दिसून येतो, त्या लाईन आपल्याला इथे लिहायच्या आहेत। हर कॉन्फिडन्स, हर कॉन्फिडन्स, द डॉल्फिन विल गिव मी, द dolphin will give me all I need to free Orleans, to free Orleans। त्यानंतर हर करेज, अबाउट हर करेज आपण आन्सर लिहू शकतो, यू वुडंट सी मी, यू वुडंट सी मी, बट हियर आय एम, but here I am.
त्यानंतर हर डिटर्मिनेशन लास्ट, हर डिटर्मिनेशन, आणि ते कोणत्या वाक्यात दिसून येतं बघा. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू, देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वायर. अशा प्रकारे आपला हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो इथे पूर्ण होतो. क्वेश्चन नंबर 3, मॅच द कंपॅरिझन्स ॲज गिवन इन द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे आपल्याला कंपॅरिझनच्या काही शब्दगट दिलेले आहेत, म्हणजे ग्रुप्स ऑफ वर्ड दिलेले आहेत, तर त्याप्रमाणे आपल्याला ते मॅच करायचे आहेत. फर्स्ट इकडे बघा, ॲज इझी ॲज मॅड ॲज, ड्राईव्ह द सोल्जर्स, द डॉफिन इज, जोन ऑफ आर्क इज, आणि इकडे दुसरीकडे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, लाईक शीप, लाईक अ रॅट इन द कॉर्नर, अ बीट ऑफ अ मिरॅकल, ॲज शी इज, द स्टीवर्ड, अँड चेसिंग अ काऊ. आपल्याला ह्या ज्या कंपॅरिझन्स आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. फर्स्ट कंपॅरिझन, ॲज इझी ॲज. फर्स्ट, ॲज इझी ॲज. ॲज इझी ॲज चेसिंग अ काऊ, chasing a cow. Number 2, as mad as she is, as she is. Number 3, drive the soldiers, drive the soldiers साठी like sheep. Number 4, the dolphin is like a rat in the corner, and last, Joan of Arc is a bit of a miracle, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 पूर्ण होतो. ॲज इझी ॲज चेसिंग अ काऊ, ॲज मॅड ॲज शी इज, ड्राईव्ह द सोल्जर्स लाईक शीप, the dolphin is like a rat in the corner, Joan of Arc is a bit of a miracle. Question number 4, say why. A, Joan wanted to meet the Captain Squire. म्हणजे जोनला कॅप्टन रॉबर्टला का भेटायचे होते. उत्तर असं आहे, कॅप्टन स्क्वायर वॉज टू गिव्ह हर अ हॉर्स, आर्मर अँड सम सोल्जर्स अँड सेंड हर टू द डॉल्फिन. He thought that she wouldn't dare to meet him, but being courageous, she came to meet the captain and show her confidence. She wanted the captain to give her his order to go to Dauphin, the Prince of France. B, Joan did not ask for many soldiers from the captain squire. म्हणजे जोनने कॅप्टनकडून खूपसे सैनिक का मागितले नाहीत. Why? उत्तर असं आहे, Joan did not ask for many soldiers from the captain squire because she was fully confident about fighting against the English with a few warriors who would join her in the battle. She was also sure that the Dauphin would give her soldiers and all that she needed to free Orleans. C, Polenji, Jack and Dick had offered to accompany Joan. पॉलेंजी, जॅक व डिक यांनी जोन बरोबर स्वतःहून जाण्याची तयारी का दर्शवली. Being kind and a gentleman, Jack would go willingly with Joan and even she managed Polenji as he was sure that
She was like a miracle. They had promised to go with Joan because they had faith in her valor. Everyone was as mad as she was for freedom of their country, so they had offered to accompany Joan. D. French soldiers were always beaten in war. म्हणजेच फ्रेंच सैनिक नेहमीच पराभूत का व्हायचे? उत्तर असं आहे, द फ्रेंच सोल्जर्स वेअर ऑलवेज बिटन बिकॉज दे यूज टू फाईट ओनली टू सेव्ह देअर स्किन्स. दे यूज टू रन अवे फ्रॉम द battlefield to save their lives. They always cared only for their own lives and not for their nation. E. Captain Squire Robert said, I wash my hands of it. म्हणजे अखेरीस कॅप्टन रॉबर्ट म्हणाला की माझा आत्ता त्याच्याशी काहीही संबंध नाही. असे तो का म्हणाला? उत्तर असं आहे, कॅप्टन स्क्वायर रॉबर्ट रिअलाइज दॅट जॉन कुड इन्स्पायर एनीबडी, but he was not ready to take any responsibility because he knew that he was taking a big chance and was not sure about the win. He wanted to stay away if anything went wrong by his decision. He would be responsible only for sending John to Dauphin and nothing else. So he said, I wash my hands of it. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो पूर्ण झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 आपल्याला फ्रेजेस दिलेले आहेत. फ्रेजेसचं मीनिंग सांगून त्याच्या पुढे सेंटेन्स तयार करायचा आहे. त्यासाठी डिक्शनरीचा वापर करायचा आहे आणि त्या फ्रेजचा जो अर्थ आहे तो शोधायचा आहे आणि त्यानुसार त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. बघा, फर्स्ट फ्रेज टू कट इन. टू कट इन मीन्स इंटरप्ट. वाक्य असं तयार होईल, व्हेन आय वॉज टॉकिंग विथ अर्जुन a beat cut in our conversation. B. To cut out. To cut out means remove or cut. वाक्य असं लिहिता येईल, the director cut out several scenes when objection was raised by the censor board. Number 2. To be held by. To be held by चा अर्थ होतो kept. त्याचं वाक्य असं तयार होईल, the meeting will be held by next Saturday. To be held up याचा अर्थ असा होतो स्टॉप. वाक्य असं तयार होईल, द मॅच वॉज हेल्ड अप बाय हेवी रेन. नंबर 3. टू रन अवे. टू रन अवे मीन्स टू लिव्ह. वाक्य लिहिता येईल आपल्याला, ही रॅन अवे फ्रॉम होम व्हेन ही वॉज ओनली 15. टू रन फॉर म्हणजेच रन फॉर समथिंग. वाक्य लिहिता येईल, द Picnickers ran for shelter when the rain started. Number 4. To be known as. अर्थ होतो to be best known as. वाक्य असं लिहिता येईल, मोहनदास करमचंद गांधी is known as महात्मा गांधी to all of us. To be known for. To be famous or known because of something. वाक्य असं लिहिता येईल, Miller is known for his whimsical paintings and sculpture. Number 5. To go with. Meaning आहे to choose or accept something. वाक्य असं लिहिता येईल, I think we should go with yellow for the drawing room. To go for. Meaning आहे to try to catch or stop something. आणि वाक्य असं लिहिता येईल, You should better go after her and tell her your story. Number 6. To put fire into. Meaning आहे hit up. वाक्य असं तयार होईल, she spends much of her time in putting fire into others' lives. B. To put fire out. Meaning आहे to extinguish a fire. आणि वाक्य असं लिहिता येईल, the firemen were able to put out the fire before too much damage. अशा प्रकारे आपल्याला जो क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे तो क्वेश्चन नंबर 5 इथे पूर्ण होतो. तर आजचा आपला जो जॉन ऑफ आर्क या लेसनचा वर्कशॉप आहे तो इथे संपलेला आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.